संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे माझ येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, समचरण सरोजम सांगणीला मुदापम, जगननिहित पाणी मंडलम मंडलानां, तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू प्रथम दरुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकल गुण निधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आता नमो अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी, नमिदी मिया, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते, मस्तकहि पायावहि, Thank you.
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अक्षय तरो गात्र परम पवित्र बोलोबा पुत्र महासत्पात्र. हरिपदाब्ज भ्रमर वंद्य महाअमर कनकाई कुमर जगदानी पामर. प्रेमामृत सिंधू काना प्रेमबंधू गुणातीत साधू. वारकरी संप्रदायाचा मानबिंदू. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा संतपर प्रकरणातील सामान्य जीवावरती संतांचे जे उपकार आहेत, त्या संतांच्या उपकारातून उतराई होण्याचा नवे नवे कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी संत महात्म्याने जे आपल्यावरती उपकार केलेले आहेत, त्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार दे जातो, म्हणजे असा. अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वत्सल जगदाकार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या निसीमाघात कृपे करून मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादाने वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज ग्रामदैवत मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा 30 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या 31व्या वर्षामध्ये या वर्षी आपल्या या कार्यक्रमाने काय केलेलं आहे, पदार्पण केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये आजची 32 वर्षापासून चालत असणारी ही त्या ठिकाणी अविरत अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा आणि 33व्या वर्षामध्ये आपल्या कार्यक्रमाचं या ठिकाणावरती पदार्पण आणि त्या कार्यक्रमामध्ये आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. समस्त गावकरी मंडळी लागती, समस्त भजनी मंडळी लागती, समस्त युवक मंडळी लागती. या सर्वांच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करण्यात आला, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व माय बाबांचं मला दर्शन घडलं, असे आपल्या परिसराचं वैभव एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा बराचसा काळ व्यतीत झाला, जेवढा आमचं वारकरी संप्रदायामध्ये वय नाही तेवढी त्यांची साधना, असे आदरणीय मृदंग सम्राट मृदंग अलंकार माझ्यावरती नितांत प्रेम करणारे चंद्रकांत पाटील वडगावकर यांच्या आमंत्रणाने या ठिकाणावरती मी आलेलो आहे आणि तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन विठाला विठाला. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आणि आज या कीर्तन सेवेकरता ज्यांची मला या ठिकाणावरती सुंदर साथ लाभलेली आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, अनेक विद्यार्थी ज्यांच्याकडे गायन शिकतात, अनेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद आपल्या परिसराचं वैभव बंडू गुरुजी पांगरीकर यांची पावन उपस्थिती या ठिकाणावरती लाभलेली. गुरुजीच्या चरणावरती साष्टांग दंडवत. ज्यांनी गोड अशी सुंदर पाठीमागे चाल गेली आदरणीय वडगावकरच पंडित महाराज वडगावकर पांगरीकर पंडित महाराज पांगरीकर यांची सुद्धा पावन उपस्थिती आपल्याला लाभली. आदरणीय महाराजांचं लक्ष्मण महाराजांची उपस्थिती, बालाजी महाराज, गंगाधर महाराज उपस्थित सर्वच त्या ठिकाणी जे काळकरी वृंद आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या इकडे त्या ठिकाणी चोपदार असतील, गावातील भजनी मंडळी असतील, विनेकरी आमचे बाबू महाराज असतील. बाबू महाराजांना आज सकाळपासून मला 8 कॉल केले, महाराज कधी निघता, निघल्याच्या नंतर कुठपर्यंत आले,
कोणत्या रस्त्याने यायला लागले, अत्यंत 8-10 कॉल त्यांचे त्या ठिकाणी मला झाले. असे आदरणीय बाबू महाराज असतील. तसेच मृदंगाची साथ करण्यासाठी अजून आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसरामध्ये तरुण मृदंगाचार्यामध्ये ज्यांचं अव्वल नाव आहे, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, माझे परम मित्र परमस्नेही मृदंग अलंकार मृदंग विशारद शिवाजी पाटील हरनाळीकर यांची सुद्धा पावन उपस्थिती या ठिकाणावरती लाभलेली. त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. आज या कीर्तन सेवेसाठी श्री दत्त मंदिर युट्यूब चॅनल सुद्धा या ठिकाणावरती लावण्यात आलेलं आहे, म्हणून युट्यूब चॅनल वाल्यांचे सुद्धा खूप खूप त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच साऊंड सर्व्हिसचं नाव कुठे दिसत नाही बघा मला. काय नाव आपल्या साऊंड सर्व्हिसचं? साईनाथ पाटील धनचकर यांची गोड साऊंड सर्व्हिस या ठिकाणावरती मला लाभलेली आहे. बघा, तुमच्या समोर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग घ्यावा आणि तुमच्यासारख्या तज्ञ श्रोत्यांच्या समोर, तज्ञ गायक मंडळीच्या समोर, तज्ञ वादकांच्या समोर मी सेवा करावी एवढा अधिकार माझा नाही, एवढी साधना माझ्या जीवनामध्ये नाही, एवढी तपश्चर्या माझ्या जीवनामध्ये नाही. परंतु गुरुवर्यांच्या चरणाजवळ बसून जे श्रवण केलेलं आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचंच नाव कीर्तन असणार. विठाला माझ्यासोबत ज्यांनी त्या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत असे आमचे परम मित्र, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, तेलंगणामध्ये ज्यांची आदिलाबाद जिल्ह्यामध्ये संस्था आहे, आदरणीय हरिभक्त पारायण साहिलजी महाराज लांडे या ठिकाणावरती त्यांची पावन उपस्थिती लाभलेली आहे. त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग दंडवत. तसे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आमचे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, तुमच्या सर्वांच्या साक्षीने ही कीर्तन सेवा त्या ठिकाणी मला पूर्ण केला न्यायची आहे. आजच्या कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी काय केलेलं आहे तर कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. कृतज्ञता व्यक्त करून जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की साधू संतांचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, त्या उपकाराचं वर्णन मी माझ्या मुखातून करू शकत नाही. त्या साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी जर मी त्यांना काही द्यावा असं जर मला वाटलं तर त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मग असणारा जीव जरी करता त्यांच्या पायावरती ठेवला तरी सुद्धा तो जीव काय आहे, थोडा आहे. अशा अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी विवेचन केलेलं आहे. सुंदर वातावरण आहे, सुंदर त्या ठिकाणी गावाचा हा कार्यक्रम आहे. बरेचसे त्या ठिकाणी माता माऊल्या, बरेचसे पुरुष मंडळ सुद्धा या ठिकाणावरती उपस्थित राहिले. आनंद या गोष्टीचा वाटला. आज त्या ठिकाणी कलाकार मंडळी, आज गायनाचार्य मंडळी त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत. कारण काही काही जागेवरती महाराज तालाला मेळ नसतो, काही काही जागेवर तालाला मेळ नसतो. महाराज एक म्हणतात, भजनी एक म्हणतात, पण आपल्या गावामध्ये अत्यंत त्या ठिकाणी चांगली भजनी, गोड वातावरण जुळून आलेलं आहे. लाभदीकरांना द्यावे तेवढे कमी धन्यवाद. अहो, गोड सप्ताह या वेळेमध्ये, या चालू टायमामध्ये महाराज एवढे मोठमोठाले कलाकार मंडळी आपल्या गावामध्ये मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे जर घडलं कोणामुळे असेल तर चंद्रकांत पाटलाचं नियोजन. चंद्रकांत पाटलाचं नियोजन म्हणजे मागं पुढे बघण्याचं काम नाही. त्यांच्या नियोजनानं त्या ठिकाणी महाराज हे सर्वजण आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ऐका, आल्या बरोबर मंदिरामध्ये दर्शन घेत असताना मारुतीरायांचं दर्शन घेतलं, प्रसन्न अंतकरण झालं. मंदिरामध्ये विना पहारा त्या ठिकाणी चालू आहे. काही काही गावामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर, सप्ताहामध्ये बघितल्याच्या नंतर गुरुजी असं वातावरण दिसून येतं. सगळ्या गोष्टी मोठाल्या असतात. मंडप 1 एकर 2-2 एकराचा मंडप असतो. भजनी मंडळी मंडपाच्या या काठापासून तर त्या काठापर्यंत भजनी मंडळी. माईक सिस्टीम म्हणतात तर माईक सिस्टीम म्हणजे 5 गावाला आवाज जाईल अशी माईक सिस्टीम. परंतु गावामध्ये सप्ताह असताना त्या सप्ताहामध्ये विनाचा पहारा नसतो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आजकाल गावकऱ्यांनी, आजकाल लोकांनी ध्यानात घेण्याजोगी गोष्ट आहे. अरे, सप्ताहाची जी पत्रिका आहे त्या सप्ताहाच्या पत्रिकावर मला शीर्षक असतं अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताह अखंड हरिनामाने भरलेला असेल तर तो अखंड हरिनाम सप्ताह होतो. आणि त्या सप्ताहामध्ये जर भगवंताचा अखंड नामस्मरण नसेल तर रांडवीने जे बी शृंगार रुपये केला, अहो काही उपयोग नाही. महाराज म्हणले ज्या सप्ताहामध्ये नामस्मरण नाही, ज्या सप्ताहामध्ये देवाचं भजन नाही, बाकी मग सगळ्या गोष्टी भरपूर असतील. कथाकार मोठा असेल, कथा असेल, कीर्तनकार मोठाले असतील, कीर्तनकार चांगल्या पद्धतीने बोलून जात असतील, परंतु सतत विण्याचा पहारा जर तिथं नसेल तर त्या सत्याला तथ्य नाही. कारण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणा व्यतिरिक्त सप्ताह अपूर्ण आहे. कसा अपूर्ण आहे तर महाराज म्हणले किती अपूर्ण आहे, किती अपूर्ण आहे तर एक त्या ठिकाणी महाराज मुलीला बघण्यासाठी पाहुणे गेले गावात. मुलीच्या घरी गेल्याच्या नंतर पाय धुवायला पाणी दिलं. पाहुणे कॉटवर जाऊन बसले, सोप्यावर जाऊन बसले, कोणी खुर्चीवर जाऊन बसले. बसल्याच्या नंतर मुलीला दुसऱ्या घरामध्ये सजवत होते. सजवत असताना तेवढ्यात
पाणी गेली त्या ठिकाणी देण्यात आलं. आता चहाची तयारी चालू होती. चहाची तयारी चालू असताना सहज बोलता बोलता विषय निघाला. म्हणे काय करते तुमची मुलगी? म्हणे 12वी पर्यंत शिक्षण झाले. अजून काय करते? म्हणे आताच उन्हाळ्यामध्ये शिवण क्लास लावले होते, आताच शिवायचं शिकली, कपडे चांगले शिवता येतात. अजून काय करते? म्हणे भाकरीपासून तर पुरणपोळी पर्यंत चांगला स्वयंपाक येतो. अजून काय येतं? घर सारवण्यापासून पार लगेच सर्व घरातले काम करता येतात. शेतातले काम शेतातले काम सुद्धा सगळे करता येतात. सर्व गुणाने आमची मुलगी काय आहे? गुण संपन्न आहे. पण त्याच्यातला एक पाहुणा म्हणला, सर्व गुणाने आमची मुलगी गुण संपन्न आहे, पण काय? सर्व गुणाने आमची मुलगी गुण संपन्न आहे, पण म्हणल्याच्या नंतर महाराज पाहुण्याला पुढं पडलं. पाहुणे म्हणले पण म्हणजे काय? म्हणे नाक थोडं तिचं नकतंय, नाक मशीन पाहिलेल्यासारखे. आणि असं म्हणल्याबरोबर पाहुणे तिथूनच उठून गेले. महाराज म्हणले 32 लक्षणं जुळून उपयोग नाही. नाक नाही तेने वाया गेली. करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. महाराज म्हणले काय करायचे ते 32 लक्षण? नाक नसल्यामुळे वाया गेली. पाहुणे उठून गेले. ऐका, सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड विना पारा म्हणजे सत्याचं नाक आहे. आणि सप्ताहामध्ये जर त्या ठिकाणी अखंड विना पारा नसल, महाराज म्हणले मंडप लाख रुपयाचा असला तरी उपयोग नाही, साऊंड सिस्टीम लाख रुपयाची असली तरी उपयोग नाही, अहो भजनी मंडळ सुद्धा त्या ठिकाणी पट्टीतला असलं तरी उपयोग नाही, मृदंगाचार्य सुद्धा प्रसिद्ध असले तरी उपयोग नाही. या सप्ताहामध्ये सर्वात महत्व जर कशाला असेल तर त्याचं नाव आहे भजन. आणि भजन जर नसल तर बाकी सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी गौणत आहे. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. अहो भजन पाहिजे हो. भजन जर नसल तर तुमच्या सप्ताहाला काही उपयोग नाही. काय थोरपण वारकरी संप्रदायातला कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये महत्व भजनाला, महत्व भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाला. गुरुजी या 15 दिवसामध्ये कथा करत असताना, कीर्तन करत असताना बऱ्याच जागेवर जाण्याचा योग आला. तुम्हाला सांगू का, त्याच्यापैकी बहुतांश गाव असे होते की त्या गावामध्ये पंचायत कशाची? विनापारा उभा करण्याची. का विनापारा उभा करता येत नाही? म्हणे विना घेण्यास कोणी तयार नाही. अहो जर विना घ्यायचा नसेल, तुम्हाला सप्ताहामध्ये विना उभा करायचा नसेल तर सप्ताह उभा करून सुद्धा उपयोग नाही. कारण भगवान परमात्म्याच्या नावाविना, भगवान परमात्म्याच्या नामाविना सप्ताह अपूर्ण आहे. आणि अपूर्ण असल्यामुळे सप्ताह करून काही उपयोग नाही. ऐका, आपल्या गावामध्ये विना उभा आहे. अत्यंत त्या ठिकाणी महाराज चांगली बाब. आणि प्रत्येकाने येऊन विना घेतला पाहिजे. माईक मध्ये हात मारायची गरज पडली नाही पाहिजे. विनेकऱ्याचं नाव पुकारायची गरज पडली नाही. अहो या 7 वर्षातल्या 365 दिवसापैकी आपल्याला दिवस किती द्यायचे? 8 दिवस द्यायचे. त्या 8 दिवसामध्ये सुद्धा आपला विना पहाऱ्याचा वेळ किती असणार? 1 तास 2 तास. जेवढे आपले 2 तास जर भगवान परमात्म्यासाठी आपण देऊ शकत नाही, मग आपलं जीवन काय कामाचं? ऐका, विना आपण येऊन स्वतः त्या ठिकाणी घेतला पाहिजे. बाकीच्या गोष्टी दुसऱ्यांनी केल्या तरी चालतात मामा, बाकीच्या गोष्टी दुसऱ्यांनी केल्या तरी चालतात. गावातले मृदंगाचार्य नसतील तर 2-2 मृदंगाचार्य उपलब्ध होतात. गावात भजनी नसतील तर पाहिजे तेवढे भजनी उपलब्ध होतात. ऐका, परंतु विना हा स्वतःला घ्यावा लागतो.
त्यांनी घ्या म्हटल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. विनेकरी हा गावातलाच पाहिजे आणि विना गावातल्या लोकांनीच घेतला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं चीज झाला असं समजावं लागतं. असो, आपल्या या लाब्दी गावामध्ये अखंड विण्याचा पहारा सुद्धा या ठिकाणावरती चालू आहे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबाराय महाराज म्हणतात त्या संतांच्या आमच्यावरती एवढे उपकार आहेत की त्या संतांच्या उपकाराचं वर्णन त्या ठिकाणी आम्हाला करता येत नाही. तसं जर पाहिलं गेलं, सामान्यतः जीवन जगत असताना प्रत्येक माणसावर कोणाचे ना कोणाचे तरी त्या ठिकाणी उपकार आहेत. गुरुजी पाटील, कोणाचे ना कोणाचे तरी उपकार आहेत. अहो, कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय, कोणाचा तरी उपकार घेतल्याशिवाय आपल्याला तो जीवन व्यतीत करता येत नाही. आई वडिलांचे उपकार आपल्यावरती आहेत. आई वडिलांच्या नंतर घरातल्या दारातल्यांचे उपकार आहेत. त्याच्यानंतर शाळेत गेल्याच्या नंतर अंगणवाडी मधल्या शिक्षकाचे उपकार आहेत. त्याच्यानंतर शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचे उपकार आहेत. मनुष्य जीवन उपकाराविना त्या ठिकाणी पूर्णच नाही. माणसाचं जीवन पूर्णतेला प्राप्त होतं उपकारामुळेच. कोणाचा ना तरी कोणाचा उपकार घेतल्यामुळेच आपण या स्टेजवरती, कोणाचा ना तरी कोणाचा उपकार घेतल्यामुळेच जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी होत असतो. मग शास्त्र असं सांगतं, ज्याचा आपल्यावरती उपकार आहे त्याच्या उपकारातून माणसाने उतराई झालं पाहिजे. जर उपकारातून आपण उतराई नाही झालो तर कृतघ्नता नावाचा दोष आपल्या माथ्यावरती लागत असतो. ऐका, दोन पद्धतीचे वर्ग आहेत. एक, जो उपकाराची जाणीव ठेवून त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि उपकार केलेल्यावरतीच अपकार जो करतो त्याला कृतघ्न म्हणतात. एका शब्दाचा फरक आहे, परंतु एका शब्दाचा फरक जरी करता असला तरी या दोघांचा परिणाम मात्र वेगळा आहे. कृतज्ञता व्यक्त करणारा, उपकाराची जाणीव ठेवणारा हा भगवंताला प्रिय आहे. उपकाराची जाणीव ठेवणारा शास्त्राला प्रिय आहे. उपकाराची जाणीव ठेवणारा संतांना प्रिय आहे आणि उपकाराची जाणीव ठेवणारा समाजाला सुद्धा प्रिय आहे. आणि उपकार करणाऱ्यावरती अपकार बदलणारा बेईमान माणूस देवाला प्रिय नाही, संताला प्रिय नाही, शास्त्राला प्रिय नाही आणि समाजाला सुद्धा तो प्रिय नाही. ऐका, म्हणून प्रत्येक माणसानं जीवन जगत असताना कृतज्ञ न होता प्रत्येकाने कृतज्ञ बनलं पाहिजे. कृतज्ञ म्हणजे काय आणि कृतज्ञ म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं. बघा, कृतज्ञता नावाचा दोष जर आपल्या माथ्यावरती लागला तर त्या दोषापासून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्तच सांगितलेलं नाही. या जगात सर्वात मोठं पाप जर कोणतं असेल तर ते गोहत्येचं. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आपण ऐकत असताना त्या ठिकाणी ऐकलंय की गोहत्येसारखं पाप मोठं या जगामध्ये कोणतं नाही. परंतु शास्त्रकार सांगतात, गोहत्येचं पाप झाल्याच्या नंतर सुद्धा त्या पापातून बाजूला सरकण्यासाठी, त्या पापातून मुक्त होण्यासाठी शास्त्रामध्ये काय सांगितलेला आहे? उपाय सांगितलेला आहे, प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. काय प्रायश्चित्त आहे? तर प्रायश्चित्त आहे त्याला, जर गोहत्या त्याच्याकडून घडली असेल तर त्याने संपूर्ण पृथ्वीवरती असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान करायचं. त्याने त्याची गोहत्या सुद्धा काय होते? नाहीशी होते. गोहत्येचं पातक नाहीसं होतं महाराज. परंतु कृतघ्नता नावाचा जर एखाद्याला दोष लागला असेल तर त्या कृतघ्नता नावाच्या दोषाला पुसण्यासाठी प्रायश्चित्तच सांगितलेलं नाही. महाभारत असं म्हणतं की कृतघ्नो नास्ति निष्कृतिः. कृतघ्नता नावाचा दोष बाजूला करण्यासाठी कसल्याही पद्धतीचा उपाय नाही. मग कृतज्ञ माणसाने बनलं नाही पाहिजे. कृतज्ञ कसा बनतो माणूस? तर त्या ठिकाणी महाराज, कृतज्ञ माणूस उपकाराची फेड न केल्यामुळे बनतो. किती कृतज्ञता नावाचा दोष प्रबल आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये एक उदाहरण देऊन सांगतो. आपल्या लाब्दीसारखं गाव होतं आणि गावामध्ये त्या ठिकाणी महाराज चांगले सज्जन लोक राहायचे. काय झालं, गावाच्या शेजारीच फार मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक साधू तपश्चर्या करायचा. दिवसभर तपश्चर्या करायची, दुपारी 12 वाजता गावामध्ये भिक्षासाठी यायचं आणि गावात भिक्षेला आल्याच्या नंतर भिक्षा मागायची आणि आपल्या कुटियामध्ये जाऊन काय करायची? प्रसादी खायची आणि खाल्ल्याच्या नंतर भजन करायचं. साधूचा दररोजचा नियम. ठरल्याप्रमाणे साधू एके दिवशी गावामध्ये आला. 4-2 घरी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून ज्या वेळेस साधू गावाच्या बाहेर निघाला, गावाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर पहिलं स्टेशन लागलं, त्याचं नाव आहे मसनवाटा. प्रत्येक गावाच्या बाहेर मसनवाटा असतो का नाही? तुमच्या गावात आहे का? माना हलवा, माना हलवा का? तुमच्या गावात कोणी मरतच नाही होय? महिला मंडळ हाय का नाही गावात मसनवाटा? हा आहे. मसनवाटा हा प्रत्येक गावामध्ये असतो. हॉस्पिटल नसल, दुकान नसल, पण मसनवाटा ठेवावाच लागतो पाटील. ज्या गावात मसनवाटा नाही ते गाव धन्य. अहो, प्रत्येकाला जावंच लागतं म्हणून मसनवाटा गरजेचा आहे. झालं असं, मसनवाट्याजवळ साधू गेल्याच्या नंतर मसनवाट्यामध्ये पाटील त्यांना एक दृश्य बघायला मिळालं. काय?
अकराळ विकराळ स्वरूपाची, लांब लांब केस आहेत, काळा देह आहे, लांब लांब हातपाय आहेत, वाकड्या तिकड्या शरीराची असणारी त्या ठिकाणी एक स्त्री त्यांना दिसली. बघितलं त्याच्याकडे हळून, जरा वेगळ्या वर्णाची दिसल्यामुळे जवळ गेले. साधू होते. साधूच्या तोंडातून सहज शब्द निघाला, माते. माते म्हणल्याबरोबर तिनं पाठीमागं वळून पाहिलं. साधूची एक दृष्टी अशी की प्रत्येक स्त्रीकडे बघितल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून माते निघत. माता म्हणल्याबरोबर मागं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर विचारलं, कोण तुम्ही? म्हणे, मी एक संन्यासी, भिक्षा मागण्यासाठी आलो होतो. जात असताना तू दिसलीस आणि विचार, मला वाटलं तुला बोलावं असं वाटलं म्हणून इथपर्यंत आलोय. काय करायला लागलीस? म्हणे, महाराज काय करणार, स्वतःला अन्न शिजवते, भूक लागलेली आहे, जेवण शिजवते. साधूनं बघितलं तिच्याकडे जरा वेगळा स्वरूप दिसत होतं. म्हणे, कोणतं जेवण शिजवतेस? म्हणे, हे काय जेवण शिजवते? महाराज, जेवण होतं, थोडे वेगळ्याच पद्धतीचं जेवण होतं. म्हणे, काय काय शिजवतेस, काय दिसतंय? म्हणे, महाराज, शिजवते मी कुत्र्याचं मांस. ऐका बरं का, कृतघ्नता नावाचा दोष किती प्रबल आहे. त्या चांडाळणीनं सांगितलं, म्हणे, महाराज मी काय करते, कुत्र्याचं मांस शिजवते. साधूनं तोंडाला हात लावला, बाई अगं, मांस खाणं हे शास्त्रामध्ये निषेध सांगितलेला आहे, निषिद्ध सांगितलेलं आहे, खाऊ नये मांस माणसाने. मांसाचा आहार नाही मांस खाणं. म्हणे, महाराज याच्याशिवाय मला दुसरं काही खाता येत नाही. बरं ठीक आहे म्हणे. जसं त्या पात्राकडे निहाळून बघितलं, तर निहाळून बघितल्याच्या नंतर त्या पात्रामध्ये त्या मांसासोबत शिजणारं जे पाणी होतं, ज्या पाण्याच्या सहाय्याने मांस शिजत होतं, ते पाणी सुद्धा विचित्र दिसलं, जरा काळ्या काळ्या रंगाचं दिसलं. साधूने विचारलं, म्हणे, पाणी कुठून आणलं? म्हणे, महाराज पाणी कोण घेऊ द्यायले? विहिरीवर गेले तर लोक घेऊन पळतात, नळावर गेले तर बाया किंचळत पळतात. माझ्याकडे बघितल्याच्या नंतर लोकांना थांबावंसं वाटत नाही म्हणून मी गावात जात नाही. कुठून आणलंस पाणी? म्हणे, पहिल्या धाराची दारू आणली. पहिल्या धाराची दारू? म्हणे, सकाळी दारू काढणारा दारू काढत होता तेव्हाच दारू घेऊन आली, आणि त्या दारूच्या सहाय्याने मी माझं अन्न शिजवते. अगं, जे अन्न शिजवतेस ते अन्न, मांस सुद्धा त्या ठिकाणी कसं आहे, अपवित्र आहे. ज्या पाण्याच्या सहाय्याने शिजवतेस ते पाणी सुद्धा अपवित्र आहे. थोडं अजून हळून बघितल्याच्या नंतर जे पात्र आहे, जे भगुन आहे, जे पातेल आहे, ते पातेल सुद्धा विचित्र दिसलं. म्हणे, हे शिजवतेस कशामध्ये शिजवतेस? म्हणे, आताच्या एका माणसाला जाळून दिलं, त्याची कवटी घेतली आणि त्याच्यामध्ये शिजवते. आता विचार करा, किती निषिद्ध अन्न शिजवत होती, किती अपवित्र अन्न शिजवत होती. एवढा अपवित्र अन्न शिजवत होती. बोलता बोलता त्या चांडाळीनं एक कृत्य केलं. काय केलं? आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि त्या अन्नावर ठेवून दिली. मला आता साधूला मात्र थोडस रागवलं नाही. साधू म्हणला, लवकर शिजण्यामुळे ठुलस, लवकर शिजण्यामुळे, भूक लागल्यामुळे, लवकर शिजण्यामुळे ठेवलं का? म्हणे, महाराज लवकर शिजण्यामुळे नाही ठेवलं. म्हणे, का ठेवलं? म्हणे, चप्पल त्याच्यावरती याच्याकरता पालती घातली की माझ्या अन्नाला कोणाची नजर लागू नये म्हणून काय केली, चप्पल पालती घातली. ऐका आता, त्या साधूच्या तोंडातून शब्द निघाला, अगं आताच्या या युगामध्ये सकाळी एखाद्या पक्वान्नाची आठवण करावी आणि रात्री तो पक्वान्न पात्रामध्ये असावा, एवढी उपलब्धता सध्याच्या जीवनात आहे, एवढी उपलब्धता सध्या माणसाच्या जीवनात आहे. अगं, सकाळी जर गुलाबजामुनचं नाव काढलं तर दुपारच्याला गुलाबजाम खाता येतात. बासुंदी खायचं ठरवलं तर रात्रीच्या जेवणामध्ये बासुंदी खाता येते. एवढी उपलब्धता असताना तुझ्या या अपवित्र अन्नाला कोणाची नजर लागल, तुझ्या या अपवित्र अन्नाला कोण बघल? म्हणे, महाराज असं म्हणू नका. सगळी उपलब्धता असली तरी सुद्धा माझ्या या अन्नाला एका माणसाची नजर लागते. कोणत्या माणसाची नजर लागते? तर आपल्यावरती केलेले उपकार विसरून उपकार करणाऱ्यावरती अपकार करणारी जी जात आहे, ज्याला कृतघ्न म्हणतात, त्या कृतघ्नताचा दोष माझ्या अन्नाला लागतो. एवढा कृतघ्नता नावाचा दोष प्रबल आहे. काय? कृतघ्नता नावाचा दोष एवढा प्रबल आहे. म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, ज्याचे ज्याचे उपकार आपल्यावरती आहेत त्याच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये तेच करतायत. तुकोबाराय उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतायत. महाराज तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये संतांचे उपकार सांगितले. तसं जर पाहिला गेलं तर या जगामध्ये अनेक जणांचे उपकार आपल्यावरती आहेत. अनेक जणांच्या उपकारासाठी जीवन निर्माण झालेलं आहे. सुभाषितकार त्या ठिकाणी वर्णन करत असताना असं करतात की परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय इदं शरीरम. परोपकारासाठी नदी वाहत असते, परोपकारासाठी झाड काय करत असतं, फळ देत असतं, परोपकारासाठी गाय दूध देत असते, आणि परोपकारासाठी हे शरीर निर्माण झालेलं आहे. चार गोष्टी ध्यानात ठेवा गाड्या. परोपकारासाठी नदी निर्माण झालेली आहे. नदीचे उपकार तुमच्या आमच्यावरती किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका, गंगा ज्या वेळेस आपल्या उगमस्थानावरून आता आपल्या बाजूने गोदावरी गेली,
आता गोदावरीच्या पात्रामध्ये गोदावरीच्या तीरावरती राहण्याचं सौभाग्य आपल्याला मिळतंय. काही अंतरावरूनच गोदावरी माता आपल्या जवळून गेलेली. आता ही गोदावरी उगम कुठं पावली? कुठं पावली तर त्र्यंबकेश्वरला उगम पावली. उगम पावल्याच्या नंतर कुशावर्त नावाच्या कुंडात आली. कुशावर्त नावाच्या कुंडातून त्या ठिकाणी रामकुंडामध्ये आली. रामकुंडामधून त्या ठिकाणी पैठणच्या धरणात आली. पैठणच्या धरणातून नांदेडच्या विष्णुपुरी डॅम मध्ये आली आणि तिथून ती बासरला आली. आपल्याला तिचा आस्वाद घेता येतो. ऐका, गंगा ही ज्यावेळेस आपल्या उगम स्थानावरून निघाल्याच्या नंतर ती गंगा स्वतःचा स्वार्थ साधत न निघता काय करत निघाली? का फेडीत पापता ओकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैशी. ती गंगा ज्यावेळेस निघाली ना, निघाल्याच्या नंतर अक्कलपोट्यासारखी निघाली नाही. काही माणसं अक्कलपोटी असतात, फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करतात, त्याला अक्कलपोट्या म्हणतात. अक्कलपोट्या माणसासारखी निघाली नाही तर महाराज फेडीत पाप ताप, लोकांचे पाप ताप फेडीत निघाली. पोखीत तिरीचे पादप, तीरावर असणाऱ्या झाडांना पोषित निघाली. तीरावर असणाऱ्या गाई गुरांना पाणी पाजत निघाली. तीरावर असणाऱ्या शेतीला त्या ठिकाणी भरत निघाली. आणि ती गंगा ज्यावेळेस निघत 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 सागराला पोहोचली. उपकार करत एवढा गंगेचा उपकार तुमच्या आमच्यावरती. किती गंगेचा उपकार तुमच्या आमच्यावरती अजून सांगू? त्या गंगेमध्ये जाऊन जर आपण डुबकी मारली तर महाराज सगळे पाप नाहीसे करते. अजून सांगू का? गंगेच्या शेजारी, परंतु आपण गंगेवर स्नान करायला जात नसताना याची खात्री मला चांगली. काय, गंगेपासून आपलं 8 ते 10 किलोमीटर अंतरावर गाव आहे, परंतु आपण अमावस्या पौर्णिमाला एकादशीला कधी त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जात नसतात याची मला चांगली कल्पना आहे. का कल्पना आहे? तुम्हाला 10 किलोमीटर आहे, मला अर्धा किलोमीटर तरी मी जात नाही. विठाला विठा जीवन झालं आणि माणूस महाराज खऱ्याकडे त्या ठिकाणी वळायचा माग सरकारला. ऐका, आमच्या गावावरूनच गोदावरी तुमच्या गावाला आली. अगोदर आमच्या गावावर आली, नंतर तुमच्या गावाला आली. ऐका, गंगेचे एवढे उपकार आहेत. त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुवून टाकते. महाराज म्हणले तिथपर्यंत जायची गरज नाही. घरी बसल्या बसल्या तुम्ही तिचं नाव घ्या. घरी बसल्या बसल्या जर तुम्ही तिचं नाव घेतलं तरी सुद्धा ती तुमचं पाप नाहीसं करते. तरी सुद्धा ती गंगा तुमचे दोष नाहीसे करते. वाचे मनता गंगा सकळ दोष जाती भंगा. महाराज म्हणले, अहो तिच्यामध्ये जाऊन स्नान केल्याच्या नंतर पाप धुवून टाकतेच टाकते, परंतु नुसतं तोंडाने गंगा 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 जरी करता म्हणलं तर सकळ दोष जाती भंगा. ती गंगा सगळे दोष त्या ठिकाणी नाही शिकत. अशी असणारी जी गंगा आहे ती काय करते तर परोपकाराय वहंती नद्या. परोपकारासाठी गंगा वाहत असते. ऐका, परोपकाराय दुहंती गावाः. परोपकारासाठी गाय दूध देत असते. मला सांगा, गायीचं दूध वासरासाठी का तुमच्या आमच्यासाठी? वासरासाठी. माणूस एक नंबरचा अक्कलपोट्या माणूस. माणसाची जात एक नंबरची स्वार्थी जात. राग आला तरी होतो. मला सांगा, गायीचं दूध, म्हशीचं दूध तिच्या लेकरासाठी, वासरासाठी का आपल्यासाठी? परंतु ज्या वेळेस आपण काढून घरामध्ये नव्हतो त्यावेळेस थांब म्हणती का? नेऊ नको म्हणती का? परोपकाराय दुहंती गावा. परोपकारासाठी ती गाय दूध देते. अजून काय परोपकार? कोणाचा परोपकार? परोपकाराय फलंती वृक्षाः. परोपकारासाठी वृक्ष फल देत असतात. परोपकारासाठी वृक्ष सावली देत असतात. परोपकारासाठी वृक्ष लाकूड देत असतात, सरपण देत असतात. परोपकारासाठी वृक्ष ऑक्सिजन देत असतात.
झाडाचे सुद्धा महाराज असंख्य उपकार तुमच्या आमच्यावर. थोडासा विचार माणसाने केला पाहिजे. झाडाचं महात्म्य उन्हाळ्यामध्ये करतो ऋषी. दारामध्ये एक झाड असू द्या, सगळ्या घराला काय करतं ते समाधान देतं उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये माणसाला वाटतं कुठं दाट सावली भेटते, कुठं जाऊन मला बसता येतं, परंतु ऐका त्याच्यासाठी पावसाळ्यामध्ये झाडं लावावं लागतात. झाडाची तोड कमी करावी लागते. परोपकाराय फलंती वृक्षा, सुभाषितकाराला जर त्या झाडाची दखल घ्यावा लागत असेल तर किती श्रेष्ठ उपकार आहेत त्याचे. आणि आहेतच श्रेष्ठ उपकार. सांगू तुम्हाला, झाडाचा सर्वात श्रेष्ठ उपकार तुमच्या आमच्यावरती. पहिला उपकार, झाड तुम्हाला ऑक्सिजन देतं. झाड तुम्हाला ऑक्सिजन देतं. कोरोनाचा काळ सर्वांनी भोगलेला आहे. कोरोनाच्या काळामधून प्रत्येक जण आतापर्यंत इथपर्यंत चालत आलेला आहे. मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये माणसाला जर त्या ठिकाणी ऍडमिट केलं, त्याला व्हेंटिलेटर बेडवरती ठेवल्याच्या नंतर, त्याला व्हेंटिलेटर लावल्याच्या नंतर एका व्हेंटिलेटरला खर्च किती यायचा? ज्या वेळेस कोरोनाचे पेशंट वाढले ना, वाढल्याच्या नंतर महाराज एवढं व्हेंटिलेटर आणि एवढा ऑक्सिजन कमी पडायला लागला, एवढे गॅस कमी पडायला लागले, लोक व्हेंटिलेटर वाचून मरायला लागले. ऐका थोडं. आणि त्या वेळेला लोकांना ऑक्सिजनचं महत्व कळायला लागलं. एका पेशंटला जर वाचवायचं असं तर लोक एका टाकीसाठी, एका ऑक्सिजनच्या टाकीसाठी काय करायचे? लाख रुपये खर्च करायचे. डॉक्टरला त्या ठिकाणी महाराज ब्लॅक मधून पैसा द्यायचे. डॉक्टर साहेब काहीही करा, परंतु आमच्या माणसाला काय पुरवा? ऑक्सिजन पुरवा. ऐका माय बाप, त्या वेळेला लाख रुपयाला एक टाकी ऑक्सिजन आपण विकत घेतला. त्या भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं झाड, त्या झाडाने जीवन जन्माला माणूस आला, जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपल्याला फ्री ऑक्सिजन दिला. मला सांगा, कधीतरी तुमच्या घरी बिल पाठवलं? कधीतरी त्या झाडाने तुमच्या घरी पावती पाठवली का की माझं बिल तुम्हाला देऊन टाक? झाड जर आपल्यावरती एवढा मोठा उपकार करत असेल तर झाड सुद्धा परोपकारासाठी निर्माण झालेलं आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः, झाड हे परोपकारासाठी निर्माण झालेलं आहे. काय कामा येत नाही झाडाचं? अहो, प्रत्येक गोष्ट झाडाची कामाला येते. झाड जर औषधी असेल तर मुळापासून तर पानापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या कामाला येते. झाड वाळल्याच्या नंतर सरपण होतं, झाड वाळल्याच्या नंतर सोपा होतो, वाट होतो, गुडची होती. झाड जिवंत आहे तोपर्यंतही उपकार करतं आणि झाड गेल्याच्या नंतर सुद्धा उपकार करतं. झाडाचा प्रत्येक त्या ठिकाणी पार्ट माणसाच्या जीवनामध्ये उपयोगाला येतो. अहो, झाडाचे पानं सुद्धा उपयोगाला येतात. महाराज, झाडाचे पानं सुद्धा उपयोगाला येतात. तुम्ही म्हणतात पानं कशाला उपयोगाला येतात? अरे, झाड गांठ्याचं असलं तर पानं सुद्धा उपयोगाला येतात. फक्त झाड गांठ्याचं पाहिजे. विडाला परोपकाराय फलंती वृक्षा, झाड त्या ठिकाणी परोपकारासाठी निर्माण झालं, वृक्ष परोपकारासाठी निर्माण झाला. म्हणून शास्त्राला ज्ञानोपरायला त्या झाडाची दखल घ्यावी लागली. ज्ञानोपराय म्हणले की झाड परोपकार करत असताना आपला तुकल्याचा भाव करत नाही, भेदभाव करत नाही. का खांडा वया घाव घाली, का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्ष उपकार करत असताना आपल्या तुकल्याचा विचार करत नाही. ज्याने पाणी घातलंय त्याला सुद्धा सावली आणि जो तोडायला आलेला आहे त्याला सुद्धा सावली. ह्या झाडाचा उपकार आहे. म्हणून शास्त्रकाराला म्हणावं लागलं की परोपकाराय फलंती वृक्षाः. तसं शास्त्रकार, सुभाषितकार म्हणतात की परोपकाराय इदं शरीरम. परोपकाराय इदं शरीरम. प्रत्येकाचं शरीर कशासाठी निर्माण झालेलं आहे? परोपकारासाठी निर्माण झालेलं आहे. परोपकारासाठी निर्माण झालेलं आहे. आणि आज सांगू तुम्हाला, मनुष्य जन्म जर तुम्हाला मिळाला असेल तर प्रत्येक माणसाने जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. भगवान परमात्म्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण समाजामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर भगवंताने आम्हाला गायनाची कला भरपूर दिलेली असेल तर आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती गायनाची कला देत गेली पाहिजे. आणि आदरणीय गुरुजी हजारो शिष्यांना त्या ठिकाणी महाराज गायन शिकवण्याचं काम करतात, टाळी वाजवतात. आपल्याजवळ असणारी कला इतरांना देत गेलं तर शास्त्र असं सांगतो, व्यये कृते वर्धते व नित्यम विद्याधनं सर्वधनात् प्रदानम. आपल्याजवळ असलेली कला, आपल्याजवळ असलेलं धन ते जर आपण समाजामध्ये वाटत राहिलं तर ते संपत नाही. काय? आपल्याजवळ असलेलं जर आपण वाटत राहिलं तर संपत नाही. म्हणून आपल्याजवळ जे, जर आमच्या त्या ठिकाणी महाराज शिवाजी पाटलाकडे त्या ठिकाणी मलंगाची कला असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांना ती कला देत राहावा. आमच्या चंद्रकांत पाटलाजवळ जर ही कला असेल तर विद्यार्थ्यांना शिकवून त्यांनी ही कला त्या ठिकाणी देत राहावी. महाराज, आपल्या जवळ जे आहे ते ज्ञान आपण इतरांना दिलं पाहिजे. भगवंताच्या कृपेने जर आपल्याला भगवंताने चांगला धनिक बनवलं असेल, भगवान परमात्म्याने जर आपल्याला पैशावाला बनवलं असेल तर आपण या अशा सत्कार्यासाठी आपलं धन मार्गाला लावलं पाहिजे.
सत्कार्यामध्ये दान दिलं पाहिजे. परिस्थिती अशी निर्माण झाली पाटील, परिस्थिती अशी निर्माण झाली, द्यायचं म्हणलं की लोकांचा हात कापतो, द्यायचं म्हणलं की लोकांना त्या ठिकाणी थरथरी सुटते. महाराज म्हणले अरे दिलं पाहिजे, म्हणे महाराज नुसतं द्यायचं द्यायचं हे जरी करता आम्ही ऐकलं तर आमचं सगळं अंग कापत आहे. दाने कापे हात दाने कापे हात नाबडे ते विशी मात. महाराज म्हणले द्यायचं म्हणलं की यांच्या हाताला चळकाप सुटतो. दाने कापे हात. महाराज आमच्याच्याने देणं होत नाही. ऐका, देणं होत नाही. अरे दिलं पाहिजे. 10 रुपये असतील तर त्याच्यातला 1 रुपया दिला पाहिजे, 100 असतील तर त्याच्यातले 10 दिले पाहिजे, 1000 असतील तर 100 दिले पाहिजे. अहो देण्यासाठीच भगवंताने आपल्याला निर्माण केलेलं आहे. परोपकाराय इदं शरीरम्. परोपकार करण्यासाठी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हे शरीर दिलेलं आहे. मग आपल्या जवळ जे आहे त्याचा व्यय केला पाहिजे, ते देत गेलं पाहिजे, त्याने ते वाढत असतं. बघा, अनेकांचा उपकार असले